नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो काय भाग आहे हा विशेष महत्त्वाचा यासाठी असेल की कालच या ठिकाणी राज्यपाल पदावरती अनेक लोकांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत वेगवेगळ्या राज्यांमध्ये, आणि त्यामध्ये सांगायचं झालं तर 9 राज्य आणि त्यामध्ये एक केंद्रशासित प्रदेश आहे दिल्ली। तर या ठिकाणी या भागांमध्ये जे काय राज्यपाल हे जे पद आहे ते कोणत्या व्यक्तींना मिळालेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे। आणि जवळपास या 9 व्यक्ती आहेत आणि या 9 व्यक्तींपैकी 5 व्यक्ती या भाजप पक्षाशी संबंधित असलेल्या होत्या, परंतु राज्यपाल हे जे पद असतं हे पद कोणत्याही पक्षाच्या निगडीत असता कामा नये हे आपल्या संविधानाचं म्हणणं असतं। तर आपण समजावून घेऊयात या ठिकाणी काय दिलेलं आहे। तर हा एक पहिला प्रश्न आहे, आपण दिन विशेषाने सुरू केलेला आहे। दुर्मिळ आजार दिन हा जो आहे हा दुर्मिळ आजार दिन दरवर्षी कोणत्या तारखेला किंवा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं करेक्ट उत्तर काय आहे? या ठिकाणी 28 फेब्रुवारी हा दिवस आपण काय म्हणून साजरा करतो? तर रेअर डिसीज डे म्हणून आपण साजरा करतो। म्हणून हे देखील तुम्हाला काय करायचं आहे, लक्षामध्ये ठेवायचं आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, 3 मार्च हा जो दिवस आहे हा दिवस जागतिक संरक्षण दिन आणि जागतिक वन्यजीव संरक्षण दिन हा दिवस या पद्धतीने पण साजरा केला जातो, हे देखील तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय असणार आहे बघा, सध्या चर्चेत असलेले टॉम हॉक नावाचं एक काय आहे, क्षेपणास्त्र आहे। आणि हे जे क्षेपणास्त्र आहे हे क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणत्या देशाने सुरू केलेलं आहे किंवा आपण असं म्हणूयात निर्मिती केलेलं आहे, विकसित केलेलं आहे? तर त्याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे? अमेरिका असलं पाहिजे। इमेज एकदा बघून घ्या, अशा प्रकारचं ते क्षेपणास्त्र आहे, मिसाईल आहे। आणि या क्षेपणास्त्राचा जो काय हवेमध्ये नष्ट करण्याचा जो काय प्रकार आहे हा कोणत्या देशाने केलेला होता? तर इराणने केलेला होता, हे देखील आपल्या समोर आलेलं आहे। अशा प्रकारे या आखाती देशांमध्ये चाललेलं जे काही युद्ध आहे आणि या युद्धामध्ये जगाची महत्त्वपूर्ण किंवा पहिली अशी जी महासत्ता आहे अमेरिका, या अमेरिकेचा सहभाग हे निश्चितच जगामध्ये एक वेगळं चित्र आपल्याला समोर आलेलं आहे। बघा आता त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे, श्रीनगरच्या मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या काश्मीरी महिला कोणत्या आहेत? अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी पडला आहे। आणि लक्षात ठेवा हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण ठरेल, एकदा इमेज बघून घ्या, ओके। आणि अशा प्रकारे या काय आहेत तर अधीक्षकपदी यांची नियुक्ती करण्यात आली, ज्यांचं नाव आहे बघा सबा शाल, अशा पद्धतीचं नाव आहे, हे देखील कायम लक्षामध्ये राहिलं पाहिजे। आता आपण पुढे जाऊयात, काय म्हटलंय बघा, महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली, आणि ही जी नियुक्ती आहे ही नियुक्ती कालच दिलेली होती, म्हणून हे देखील लक्षामध्ये राहू द्या। जेव्हा राज्यघटनेमध्ये असं प्रोव्हिजन आहे 153 नुसार आपल्या राज्यघटनेमध्ये राज्यपाल पद हे दिलेलं आहे, आणि या राज्यपालाची नेमणूक भारताचे राष्ट्रपती करतात, परंतु त्यांना शपथ हे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देत असतात किंवा त्यांच्याकडून यांना शपथ दिली जाते। आणि लक्षात ठेवा सध्या राज्यपाल म्हणून कोणती व्यक्ती नियुक्त झालेली आहे? तर इथे जी इमेज आहे यांचं नाव आहे जिष्णू देव वर्मा। हे जे आहेत हे या ठिकाणी काय केले झालेले आहेत, नवनियुक्त झालेले आपल्याला बघायला मिळतील। आणि यांच्या अगोदर कोण होतं तर आचार्य देवव्रत होते। कोण होते? आचार्य देवव्रत यांच्याकडे प्रभारी कारभार म्हणून कारभार दिलेला होता। गुजरातचे ते काय होते तर राज्यपाल होते कायम। सध्या पण गुजरातचे राज्यपाल असलेले आपल्याला बघायला मिळतील। आपण थोडंसं पुढे जाऊयात, नंतरचा जो काय प्रश्न आहे तो बघूयात। बघा काय दिलेला आहे या ठिकाणी, पश्चिम बंगाल हे जे राज्य आहे या राज्याचे राज्यपाल देखील नवनियुक्त झालेले आहेत, नवीन राज्यपाल त्या राज्याला मिळालेले आहेत। आणि मग कोण आहे त्या राज्याचे राज्यपाल, यांचं नाव काय आहे तर यांचं नाव मित्रांनो CV आनंद बोस असं आहे, लक्षात ठेवा। म्हणून राजीनामा दिलेले बरं का, हे महत्त्वाचं आहे, हा इथे महत्त्वाचा प्रश्न आहे। काय आहे? CV
आनंद बोस यांनी राजीनामा दिलेला होता, जे पश्चिम बंगालचे काय होते, राज्यपाल होते. आणि सध्या पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नवनियुक्त कुणाला करण्यात आलेला आहे, RN रवी यांना करण्यात आलेला आहे. पुढे आपण तसं बघूच. बघा इथे दिल्ली हा केंद्रशासित प्रदेशाचा भाग आहे आणि दिल्लीचे जे काय नायब राज्यपाल आहेत, नायब राज्यपाल म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली, तर तरनजीत सिंग सिंधू यांची काय करण्यात आलेली, नियुक्ती करण्यात आलेली. म्हणून हे देखील तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघूयात. तेलंगणा राज्य आहे आणि तेलंगणाचे जे काय राज्यपाल आहेत, तर सध्या तेलंगणाचे राज्यपाल म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली, तर यांचं नाव आहे बघा शिव प्रताप शुक्ला असं त्यांचं नाव आहे. म्हणून हे देखील लक्षामध्ये ठेवा. आणि यांच्या अगोदर तेलंगणाचे राज्यपाल कोण होते, तर RN रवी यांच्याकडे ते पद होतं. ओके, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नागालँड राज्य आहे आणि नागालँड राज्याचे राज्यपाल म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर याचं करेक्ट उत्तर काय आहे, नंद किशोर यादव यांची काय करण्यात आलेली, नियुक्ती करण्यात आलेली आहे. आपण थोडं पुढे जाऊयात. बिहारचे राज्यपाल सध्या कोण झालेला आहे, तर बिहारच्या राज्यपालांचा विचार केला तर सय्यद आता हसन नैन हे लेफ्टनंट जनरल आहेत. म्हणून हे देखील तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचे आहेत. आणि असा जो प्रयोग आहे हा खूप महत्त्वपूर्ण आपल्या भारताच्या राजकीय इतिहासामध्ये असणार आहे. म्हणून हेही लक्षात ठेवा. चांगलं व्यक्तिमत्व आहे. आणि आजचा एक शेवटचा प्रश्न बघा. पश्चिम बंगाल राज्य आहे आणि या राज्याचे राज्यपाल म्हणून कुणाला नवनियुक्ती देण्यात आलेली आहे, तर याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे, RN रवी असं उत्तर याचं असलं पाहिजे. ओके, लक्षात ठेवा. म्हणून हाही प्रश्न या ठिकाणी महत्त्वपूर्ण बनेल आणि राहिलेले प्रश्न जे आहेत ते उद्याच्या सेशनमध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.